knows that I lie when I say that I'm fine, 'cause you know me like that. You know me better than anyone I know. And you आज सकाळी सकाळी आहोंना सोडायची ड्युटी लागलेली आहे, तर चला त्यांना सोडून येते आणि मग मी माझ्या रुटीनला सुरुवात करते. 7:15 होत आहेत एक्झॅक्टली. प्रितीश, मी माझ्यासाठी कॉफी बनवणार आहे. ब्लॅक कॉफी बनवू तुझ्यासाठी? चला ब्लॅक कॉफी घेऊया आणि योगा करूया. all the years, every single tear, all the regrets and promises, all the आहे त्या कपड्यांवरतीच आल्या आल्या लगेच व्यायामाला सुरुवात केली आहे, कारण केस धुवायचे आहेत. मग आंघोळ करून योगा नाही ना करू शकणार म्हणून. आणि हे कॅस्टर ऑइल जे अर्बन बोटॅनिक्स या कंपनीचं आहे, जे मला विचारलं गेलं होतं म्हणून सांगितलं. तर हे थोडंसं आणि पॅराशूटचं ऑइल थोडंसं कोमट करायचं हे दोन्ही. आणि हे मी प्रितीशसाठी घेतलं आहे. बरं, आज एकादशी होती आणि माझ्या हे लक्षात नव्हतं. रोजच्या सवयीप्रमाणे एग्स बॉयलरला एग्ज लावले आणि सहज कॅलेंडर पाहिलं तर एकादशी. मग काय म्हटलं, जाऊ दे, होऊ देत बॉईल, तसेच फ्रीजमध्ये ठेवून देऊ. उद्या आहो खातील, प्रितीश खाईल. मी नाही खात तसे फ्रीजमध्ये ठेवलेले. आणि प्रितीशला इथे ना थोडासा डॅन्ड्रफ व्हायला लागला आणि त्याचीच काळजी वाटत होती मला, कारण ब्लॅक शर्टवरती खूप सारा डॅन्ड्रफ पडलेला मी पाहिला. म्हणूनच कॅस्टर ऑइल आणि पॅराशूटचं ऑइल गरम करून लावते. याने फरक पडतो. than anyone you know. चल, तुला मी अगदी सोप्या पद्धतीनं मॅगी बनवायला शिकवते. म्हणजे तू आता नेक्स्ट इयर इंजिनिअरिंगला जर बाहेर गेलास तर तुला करून खाता आली पाहिजे. आजा लगेच. पहिलं ते जे केटल आहे ते ओपन कर. हां, आता पाणी ॲड कर. तुझ्यापुरतीच मॅगी बनवायची आहे. तुला कमी पाण्याची आवडते ना? केवढं ऍड करू? कमी कर कर सांगते मी. बस. आता ते झाकण लाव. किती सोपं आहे बघ. हॉस्टेलवरच्या मुलांना किती युजफुल प्रोडक्ट आहे हे. आता वरून स्विच ऑन कर. हां, ते बघ खाली ब्ल्यू लाईट लागली आहे बघ. हा, ते चेक कर नॉब कुठे आहे. 1 वर आहे, 2 वर आहे. 1 वर आता. 2 वर कर, मग पटकन पाणी उकळेल. हां, झालं ना 2 वर? 2 वर झाला. येस. मला केस दाखव. कोरडे केलंस? ओलेच आहेत. आता हे उकळलं की आपल्याला त्यामध्ये मॅगी ऍड करायची आहे. तसं तर बघ ना, हे प्रोडक्ट तर आहेच तुझ्यासाठी, पण हे पण तुला अंडी बॉईल करून खायला उपयोगी हे येईल, पण सोपं आहे. है ना? हा, कष्ट नाही. आपण आत्ताच तयारी करू नेक्स्ट इयरची सगळी. हा. पळालाय उकळलं पाणी, आता लगेच उकळते बघ. नाही, बंद नको करू. मग? जस्ट तुला एकच खायचंय ना, तुझ्या पुरती मॅगी ऍड कर त्यामध्ये. फेकू का वरनं? गरम पाणी भाजेल ना तुला, आम्हाला टाक. हा, एवढं पण काय भाजत नाहीये. गरम मसाला टाक. एवढं तरी बेसिक आलं पाहिजे रे, म्हणजे आई विना गेल्या गेल्या त्रास नाही होणार. हा, केवढं टाकू? सगळा एका क्यूबला 1 पॅकेट असतं. या मॅगी प्रमाणात वर टाकायचं का? मॅगीवर टाक. याचा हातच येतोय मध्ये मध्ये. खाली कर थोडस. हा, पहिल्यापासून मी तुला स्वयंपाक लावायला पाहिजे होता थोडं थोडं. एकच पॅकेट टाकायचं असतं. हा, सगळं काही करता आलं पाहिजे हा प्रितीश. आता हा, मिक्स कर. मिक्स कर. हा, पलटी करते. पाण्यात मिक्स होऊ दे मसाला. हो. पलटी कर. हा, येस. मग पलटी कर आणि झाकण लावून ठेवून दे. शिजती. काय नाही करायचं तुला. इझी, इन्स्टंट. येस. भाजलं नाही ना? नखरे किती. तर बघा, अगारोचं हे मल्टी केटल किती युजफुल आहे बघा. खरं तर हे मुलांसाठी हॉस्टेलला खूप छान आहे. स्विच बंद कर. वाफ भाजू शकते ना हाताला. हां, आता ओपन कर. बघ जमली आहे का? वाव, मस्त ना, गरमागरम. होय. अगदी 2च मिनिटात. आता हँडल दिलंय, त्या हँडलनी जस्ट तुझ्या या बाउलमध्ये काढून घे. हँडल जस्ट असं हे कर. हां, डायरेक्ट. किती जीवाची काळजी, कसं लांब जातोय. बघण्यासारखं आहे तुझं. आमच्या प्रितीशची पद्धत बघा. त्याला शेजवान चटणी लागते. बस झालं, तेवढीच. आता तोच पण नको घालू त्यामध्ये.
चल एन्जॉय. चला. चहा पण उठल नाही. 5:38 होत आहेत. माझं अजून ऑफिस संपलेलं नाहीये. लेकरू बघा माझं मस्त अभ्यास करून झोपलंय. उठवायला सांगितलं याने. प्रितीश, ए प्रितीश, ए बाळा, 4:15ला झोपलाय, 5:30 होत आले. उठ बाळा आता, उठ. उठतो. आणि एवढ्या उन्हामध्ये आल्या आल्या साखर कुठे, पावडर कुठे, लगेच कशाला चहा हवाय. चहा पण पीत नाही. कधी तर करत रोजच प्यायला लागलो की काय. लवकर आले तर जाहू. हे बघा, चला आता ना मी आहोंना मस्त डान्स करून दाखवणार. बरं काय आज बेत काय जेवणाचा रात्रीच्या? काय बनवू मी? काय बनवू सांगा मला. टेलरकडे पण जायचं आहे. माझं सेकंड ब्लाऊज, साडी तर मिळालीच आहे आणि तो एक अल्टरेशनला दिलेला ब्लाऊज ते घेऊन यायचं आहे आपल्याला जाऊन. आणि मला ना ते साडीवरती पेटीकोट मॅचिंग शोधायचं आहे. आपण लास्ट टाइम घेतलं होतं ना तिकडे. ऐका ना, ओय एवढं मन लावून कुटायची काय गरज आहे. बाजूला व्हा, मी करते. काय मगाचपासून मग किती अपेक्षा होती, घरात गेले गरम गरम चहा. मला काय माहिती तुम्ही एवढं लवकर येणार आहात. सांगितलं होतं 15 मिनिट. पण माझं काम चालू होतं, तुम्ही पाहिलं ना? पाहिलं की नाही तेवढं सांगा. पाहिलं ना? मग असं काय मला ना टाइमपास करायला वेळच नाही आहे बिलकुल, माहिती आहे का? तुम्हालाच घाई, मग थोडासा थांबला असता दिला असता ना चहा करून. तुम्हाला असं नाही वाटत की तुम्हाला चहाची गोडी लागली आहे? म्हणजे नाही का, असं काय नाही. माझ्यासोबत चहा आवडतो असं म्हणा ना. आपणच म्हणायचं मैत्रिणींनो, आपणच आपलं कौतुक करून घ्यायचं. मग लगेच करतात समोरून कौतुक. निम्म्यापेक्षा जास्ती व्लॉगमध्ये मी तुम्हाला असं बनियनवरच दाखवत. Darling, we have been to किती वेळा अपयश येईल हो. प्रयत्न करून करून यश हे मिळेलच ना एक दिवस. डान्सच्या बाबतीत बोलतीये मी हे. तर अपयश ही फक्त आपली एक मानसिक अवस्था असते हो. म्हणजे खरं तर ती एक सूचना असते. पुढे जी आपल्याला कृती करायला हवी आहे, जो बदल करायला हवा आहे, जे शिकायला हवं आहे, जे आपल्याला सुधारायला हवं आहे, ते करण्यात आपण कधी कमी पडलो ना तरच हे अपयश येत असतं. आणि ते नक्की होत असतं, अगदी कन्फर्म. व नेवर फेल्स अनलेस ही हॅज गिवन अप. मी नाही गिवन अप करणार आहे. सगळी आशा, सगळी उमेद, सगळी हिंमत, सगळे प्रयत्न, सगळं 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 आजमावून मी डान्स शिकणार आहे. it's you and I. असं वाटत असेल ना तुम्हाला की काय ही सतत डान्स दाखवतीये. तर कसं आहे माहिती आहे, या गाण्यासाठी ना मी खूप खरंच एक्सायटेड आहे आणि मी मेहनतही घेते. आणि आत्ता जेव्हा हा व्हिडिओ मी शूट केला तर केअरफुली मी पाहिला की मला असं वाटलं की झाली आता माझी प्रॅक्टिस आणि खूप छान बसलाय. पण छोट्या 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 एवढ्या चुका दिसल्या मला. आहोंचं काय, त्यांना माहिती नाही आहे ॲक्च्युली डान्समधलं काही, त्यामुळं कसाही आला तरी ते एकदम छान आला बोलतात. पण मला असं वाटलं की अजून एनर्जी लावायला पाहिजे या डान्ससाठी, या सॉन्गसाठी. आणि काही ठिकाणी ना खूप विचित्र स्टेप्स दिसत आहेत, त्याही मला सरळ करायला हव्यात. तर याचसाठी मी व्हिडिओ बनवते आणि त्यातून हाही हेतू असतो की माझी प्रॅक्टिस शेअर करणं, म्हणजे ॲटलिस्ट कोणीतरी मोटिवेट होईल. बरं, तुम्हाला जर का डान्स क्लास लावायचा असेल तर तुम्ही जवळपास आसपास पहिल्यांदा तुमच्या एरियामध्ये ऑफलाईन डान्स क्लास जॉईन करा आणि मग शिकून घ्या. तर कारण मी पूर्वी केलेला आहे ऑफलाईन डान्स क्लास, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर आपण छान करू शकतो. मी अजून शिकतेच आणि मी बनेन एक दिवस, नक्कीच चांगली डान्सर बनेन. म्हणजे मी स्वतःला मोटिवेट करते बरं का, की असं कौतुक वगैरे काय करत नाही आहे. मी असं आतून स्वतःला सांगते, मोटिवेट करते. आणि नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं, स्वतःही बाबतीत, इतरांच्याही बाबतीत. तर चला, हा जो काय पडदा येतो ना आडवा, याला ना धुवायचे. अख्खा उन्हाळा गेला, हा कर्टन धुतलाच नाही आहे. कारण उन्हाळा संपत आल्यावर पावसाळ्याच्या थोडंसं अगोदर हे धुवायचं माझं प्लॅनिंग असतं. आमच्याकडे फक्त काल एकच दिवस थोडासा पाऊस आला आणि पाऊस गायब आणि पुन्हा उन्हाळा सुरू झाला आहे. तर त्याचाच फायदा घेऊन आज मी हे 2 कर्टन्स धुवून घेते. आतले पण धुवायचे ते उद्या घेईन. म्हणजे कसं होईल की पावसाळ्याच्या अगोदर हे कर्टन्स रेडी होतील. तसंही तुम्हाला आता हा स्वच्छ दिसत असेल, आलाच आडवा. तर हा स्वच्छ नाही आहे, खूप खराब झाला आहे. म्हणजे यावर्षी ते त्यावर्षी, मागच्या वर्षी वॉश केला होता, तर आता तो डायरेक्ट यावर्षी निघणार आहे. खरं तर मला काय वाटतंय की
एखादा ना एक्स्ट्राचा कर्टनचा सेट पण असायला हवा की जो फेस्टिवलमध्ये वापरता येईल. पण काय होतं की हे सोफ्याला मॅचिंग आहे ना, तर आपण सोफ्याचा कपडा तर नाही बदलू शकत, मग कर्टन्स बदलून ते एकदम वेगळं वेगळं दिसणार, म्हणून मग मी त्या फंदात नाही पडले. 5-6 वर्ष म्हणजे अजून एक 2 वर्ष वापरायचा आणि हा सोफा चेंज करायचा किंवा ॲटलीस्ट याचा कपडा चेंज करायचा. मला तर थोडासा कॉम्पॅक्ट सोफा हवा आहे माझ्या डोक्यात काहीतरी, मी करेन चेंज ते 2 वर्षांनी, तोपर्यंत वापरायचं असं असतं. चला कर्टन्स काढून घेते, मशीनला लावते. स्वयंपाक करायचा तर काही मूडच नाही आहे, बघूया तरीही की बाहेर खायचं हलकं फुलकं काही, जे मगाशी आम्ही बोलत होतो पाणीपुरी भेळ हे असं खायचा मूड होतो ना. म्हणजे मला ना खरंच लिटरली आठवत नाही हो मी कधी पाणीपुरी खाल्ली या अगोदर. आणि असं नसतं ना की मला असं वाटतं की मीच एकटी अशी आहे, बाकी बऱ्याच जणी बऱ्याच वेळा पाणीपुरी खात असाल हो की नाही. तर चला आहोंचा कॉल येतोय. तुम्हाला माहिती आहे, यश आणि अपयश याच्या दरम्यान ना एखादी छोटी गोष्टही अगदी आडवी येऊ शकते आणि म्हणूनच आपण कधीही आपले प्रयत्न थांबवायचे नसतात. तरच अपयशाचं रूपांतर हे आपल्याला यशामध्ये करता येत असतं. हे कुठल्याही बाबतीत लागू होतं. काही नवीन, काही वेगळं करून पाहण्यासाठी, एखादा नवा मार्ग चोखाळण्यासाठी, एखादा नवीन प्रयोग करून पाहण्यासाठी अगदी थोडी बहुत जोखीम तर पत्करावीच लागते, हो की नाही. पण आपण ती घेत नाही, कारण आपल्याला अगदी सुरक्षित राहण्याची किंवा सुरक्षितता हवी असते. आणि म्हणूनच त्या सुरक्षिततेच्या मोहापायी आपण अगदी नीरस, बेचव, टुकार, जे आपल्याला खरंच मनापासून आवडत नसतं असं आयुष्यसुद्धा स्वीकारत असतो आणि जगत असतो. पण खरी गंमत कशी आहे माहिती आहे, सुरक्षितता ही भ्रामक असते. ती खरंच जर का तुम्हाला हवी असेल ना, तर काही ना काही जोखीम पत्करावीच लागते. निर्णय हा घ्यावाच लागतो. निर्णय चुकूही शकतो, पण काहीच निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं ही अगदीच श्रेयस्कर असतं ना. प्रत्येक निर्णयात जोखीम ही असतेच, पण ती किमान आपण ती घेतोय, प्रयत्न करतोय तर ते धैर्य तरी येतं ना आपल्याकडे. म्हणूनच कोणतीही नवीन गोष्ट करायला घाबरू नका. आई ओ तुला काय बनवता? काय हवंय तुला? एकादशी आहे. तुमची एकादशी तुमची बाळा असं नसतं रेशोना, एकादशीला तेवढे तरी फॉलो करायचं असतं. काल होतं. नाही नाही आज नाही त्याला सांगू द्या प्लीज. एकादशीला तेवढी पाळायचं ॲटलिस्ट. बरं एका जेव्हा हे वरती असे लावलेले असतात आणि असे स्प्रेड होतात तेव्हा घाण झालेलं कळून येत नाही. पण आता ना काळे कुळकुळीत दिसायला लागलेत हे कर्टन्स. बाप रे, म्हणजे ना आहोनी पाहायला पाहिजे. आता याला काय करणार आहे मी, पहिल्यांदा बाथरूममध्ये घेऊन पाण्यातून काढते 4-5 वेळा आणि मग मशीनला लावते. मी नेहमी काय करते, सर्फ एक्सेल पावडर किंवा लिक्विड पावडर पण कधी पण घ्यायचं बकेटमध्ये आणि त्यामध्ये भिजत ठेवायचं रात्रभर आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मशीनला लावायचं. आताही तोच विचार करते, म्हणजे छान निघेल ना. रात्रभर भिजून सगळं काळं पाणी सकाळी निघतं आणि मग मशीनला लावायचं, म्हणजे मशीन पण घाण नाही होणार आणि इझिली निघून जाईल. चला भिजत घालते. हे बघा किती काळे दिसत आहेत. कॅमेऱ्यामध्ये नाही इतकं दिसत काळं, पण रिअलमध्ये दिसते. खूप घाण झालेत, खूपच. To hell and back, that's how I know this is for ओ माय गॉड, किती सारं काळं पाणी निघालं. पाहायचं आहे तुम्हाला तर बघा की हे कर्टन्स एवढे काळे झालेत, हे खरंच दिसत नव्हतं. हे काढल्यानंतर हे बघा ओ माय गॉड, खरंच इतके घाण कर्टन होईस तोपर्यंत मी बसली आहे. व्हिडिओमध्ये घर अगदी चकाचक दिसतं ना तुम्हाला, स्वच्छ टापटीप, आणि तुम्ही रिअलमध्ये आलात तरीसुद्धा तुम्हाला ते स्वच्छच दिसेल, असं काही घाण नाही दिसणार आहे. पण ह्या कर्टनमध्ये बघा तुम्ही किती धूळ साचली आहे. येते आमच्या साईडलाही खूप धूळ येते. जरी फ्लॅट हा सोसायटीमध्ये म्हणजे आतल्या बाजूला ॲमेनिटीच्या बाजूला जरी असला तरीही खूप स्वच्छता ठेवायला लागते, खूप सारी धूळ येत असते. आणि हे कर्टन्स खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे मिळालेत आम्हाला. 4 वर्ष झाली बरं का, आता सप्टेंबरला होणार, म्हणजे 1-2 महिनेच राहिलेत. तर हे कर्टन्स तुम्हालाही घ्यायचे असतील असे हे बनवून घेतलेले आहेत, कस्टमाइज आहेत साईजेसनुसार. म्हणजे साईज ते लोक येतात, मेजरमेंट घेतात आणि आपण कपडा सिलेक्ट करायचा आणि स्टिचिंगला द्यायचं. त्यामध्ये डिझाईन तुम्हाला कशी हवी आहे ते सांगायचं. तर हे आम्ही घेतलेले आहेत साई चौक
पिंपरी येथील कुकरेजा फर्निशिंग शॉपमधून अतिशय कॉस्टली गेलेले आहेत. याचा एक सेपरेट व्हिडिओ ही मी जेव्हा या नवीन नवीन घरी राहायला आले होते, कर्टनचं काम झालं होतं ना, त्यावेळेला मी शेअर केला होता. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की खूप महाग पडले. तर हो, कारण तुम्ही जर का डेकोरचा कपडा घेत असाल आणि स्टिचिंगचे चार्जेस वेगळे पे करत असाल, इन्स्टॉलेशन असतं, या साऱ्या गोष्टी पकडून खर्च हा होतोच. To hell and back, that's how I know this is. यानंतर खूप साऱ्या गप्पा आणि खूप सारा आराम. बाहेरचा सामोसा, कचोरी हे आज खाल्लं खूप दिवसांनी. आत्मा तृप्त झाला, पण पाणीपुरी राहूनच गेली. तर चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. आय होप आवडला असेल. प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल.